हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे 1 kg 2 टायर केक। तर 1 kg 2 टायर केक हा पॉसिबल नसतो, पण थोडंसं क्रिटिकल आहे, पण थोडंसं लक्ष देऊन केलं तर परफेक्ट 1 kg बनतो। ठीक आहे, तर इथं मी हाफ kgचे घेतले आहेत 4 लेयर। तर 2 टायरमध्ये 1 kg कसं कंप्लीट करायचा, तर त्याच्यासाठी काय करायचं, आपला हाफ kgचा जो स्पॉन्ज असतो ना तो आपण घ्यायचा। आणि इथे मी घेतलेला आहे व्हॅनिला स्पॉन्ज। त्याच्यामध्ये तुम्ही एसेन्स ॲड करू शकता बटरस्कॉचचा। ठीक आहे, शुगर सिरपने सोक करून घ्यायचं नेहमीप्रमाणे। आणि नंतर क्रीम घ्यायची, त्याच्यामध्ये क्रश मिक्स करायचा, नाहीतर एक क्रीमचा लेयर लावायचा, नाहीतर एक क्रीमचा लेयर लावायचा, नाहीतर मग असं मी मिक्स करते तसं मिक्स करायचं। खूप छान टेस्ट येते तशी पण। जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा, काहीतरी कमेंटही करा। ओके, आणि हा आपला किती लेयर लावलेत मी ह्याच्यामध्ये, आपण हाफ kg केक बनवताना 3 लेयर लावतो, तर इथे मी एक एक्स्ट्रा लावणार आहे, एक लेयर एक्स्ट्रा लावणार आहे, कारण आपल्याला हाईट करायची आहे थोडीशी, जो हाफ kgचा खालचा लेयर आहे त्याचा। आणि जो वरती एकदम छोटासा लेयर लावणार आहे 1/2 किलो, आणि खालचा आपला भरणार आहे हाफ kg, आणि वरती 200 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम काहीतरी असेल। ठीक आहे, तर डेकोरेशन वगैरे असतं त्याच्यामुळे थोडंसं वेट एक्स्ट्रा होतं, पण ज्यावेळेस आपण ऑर्डर घेतो ना त्यावेळेस काय करायचं, कस्टमर करून डेकोरेशनचे चार्जेस एक्स्ट्रा घ्यायचे। मग आपलं थोडंफार केकचं वेट एक्स्ट्रा गेलं तरी काय वाटत नाही। आता फायनल आयसिंग करताना खूप लक्ष देऊन करायचं। ठीक आहे, तर क्रम कोट करायचं आणि अर्धा तास केक तो फ्रीजमध्ये ठेवायचा। मी ठेवला होता आज, कारण माझ्याकडे वेळ होता, मला ऑर्डर थोडा लेट द्यायचा होता, आणि तोपर्यंत मी हा फ्रीजमध्ये ठेवला होता। त्याच्यानंतर तो छोटावाला बनवला। ओके, तर नंतर काय करायचं, आपण आपल्याला हा बनवायचा होता थोडंसं लाईट ग्रीनमध्ये, आणि हा डार्क ग्रीन आहे, त्याच्यामुळे जास्त म्हणजे जेल कलर आहे हा, त्याच्यामुळे आता जास्त लाईट कलर नाही झाला तरी पण लुक छान येतो। कारण जेल कलर थोडं जरी वापरलं ना तरी पण त्याचा रिझल्ट चांगला येतो। ठीक आहे, तर कमी कलरमध्ये काम करण्यासाठी अगोदर काय करायचं, व्हिप क्रीमने फिनिशिंग करायची, म्हणजे कशी क्रम कोटिंग झाल्याच्या नंतर पण थोडीशी व्हिप क्रीम लावायची, आणि एकदम पातळ लेयर आपला कलरचा आला पाहिजे त्याच्यासाठी। बस, जास्त कलर आपण म्हणून कलर कमी यूज करायचा, कमीत कमी कलर यूज। तर डिझाईन आहे, डेकोरेशन आहे, तर थोडाफार कलरचा यूज होतोच, असं नाही काय, पण तरी पण प्रयत्न करायचे की कमीत कमी कलरमध्ये आपण ऑर्डर कशी कंप्लीट करायची। ठीक आहे, तर हे आहे आपलं फायनल लुक। फायनल लुक म्हणजे फायनल आयसिंग आहे, आणि ही आयसिंग झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या छोट्या केकला डेकोरेट करणार आहे। जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। अशा प्रकारे तुम्ही केकचा ऑर्डर पण घेऊ शकता। जर तुमच्या घरी कोणाचा बड्डे असेल लहान मुलांचा, तर हा केक आहे लहान मुलांच्यासाठी। तर लहान मुलांचा कोणाचा बड्डे असेल तरी पण तुम्ही डेकोरेशनच्या आयडिया एक येण्यासाठी पण एक व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडतो। ठीक आहे, हा आहे आपला पॅलेट नाईफ, त्याने प्रॉपर आयसिंग करण्यासाठी मदत होते, पण दरवेळेस तो क्लीन करायचा, थोडासा ओला कपडा घ्यायचा, नाहीतर मग नाईफला क्लीन करायचं। आणि मी 2 वेळा हा नाईफ धुवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला क्रीम जरा पण राहिलेली नाही, तर त्याच्यामुळे आपली काय होते, प्रॉपर फिनिशिंग होते। हा आपला प्रॉपर फिनिशिंग झालेला लेयर आहे, आणि हा आपला वरचा आहे। तर शिफ्ट कसं करायचं हे पण पहा, जर छोटा असेल तर इझी पडतं,
तर हा वरचा आहे 1/2 किलोचा. व्हिडिओमध्ये थोडा मोठा दिसतोय पण ॲक्च्युअली तेवढा तो मोठा नाही आहे, कारण व्हिडिओ करताना ज्यावेळेस आपण जवळून करतो ना त्याच्यामुळे आपल्याला थोडं मोठं दिसतं. ठीक आहे. तर आपला हा शिफ्ट करून झालेला आहे. जिथं गॅप झाला आहे तिथं पण आपल्याला क्रीम लावून घ्यायची. तसेच नवनवीन व्हिडिओचे आयडिया नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करा. ठीक आहे. इथे मी बनवत आहे वेल. तर तुम्हाला जसा लुक करायचा असेल करू शकता. तर मी कस्टमरला माझा पहिल्या ऑर्डरचा फोटो पाठवला होता, तर त्यातून त्यांना तो आवडला, मग त्यांनी हा चॉईस केला होता. तर हा माझंच डिझाईन आहे. कस्टमर असे खूप कमी भेटतात की आपल्या आयडियाप्रमाणे केक बनवायला ते हो बोलतात, किंवा तुम्हाला कुठलं डिझाईन चांगला वाटेल असं बनवा असं बोलतात. असे खूप कमी भेटतात. ठीक आहे. ही आहे आपली ग्लॉसी प्रिंटची पट्टी आहे. खाली जो गार्डनचा असतो ना तो. ठीक आहे. हा आहे आपला सेकंड. मी ग्लॉसी प्रिंटचा पहिला पण एक केक बनवलेला आहे आणि हे लिपचे नोझलने लिप काढलेले आहेत आणि हे ग्रासच्या नोझलने ग्रास काढलेले आहेत. ठीक आहे. आणि आपण याच्यावरती आता यूज करणार आहे ग्लॉसी प्रिंट. त्याच्यावरती जे डेकोरेशन आहे सर्व ग्लॉसी प्रिंटचं आहे. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. अगोदर काय करायचं, ग्लॉसी प्रिंट काढल्याच्यानंतर कट करून ठेवायचं. म्हणजे कसं होतं, ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळेस इझी पडतं. मग कटिंगला थोडंसं वेळ जातो, कारण त्याचे प्रॉपर फिनिशिंग शेप व्यवस्थित पाहिजे असतं. त्याच्यासाठी हा आहे एलिफंट, बेबी एलिफंट. कारण हा फर्स्ट आहे आपला. फर्स्ट म्हणजे जो मेन हेड आहे तो एलिफंट आहे. ओके. जंगल थीमवरती आपला हा केक आहे. हे आहेत बटरफ्लाय. जर फ्लावर आहेत आपल्या जंगलमध्ये तर बटरफ्लाय तर असणारच. असे थोडे अजून थोडेसे छोटे असते बटरफ्लाय, तर खूप छान वाटले असते. हा आहे लायन. आणि आपण एक बसवणार आहे बाजूला टायगर. कारण त्यांना जास्त नव्हते ॲनिमल पाहिजे, मेन आहे तेच हे एलिफंट आणि लायन. तर टायगर माझ्याकडे होता म्हणून मी तो लावला आणि बटरफ्लाय. तर अशा प्रकारे आपला हा केक ते झाला आहे कंप्लीट. आणि सिल्वर डस्टने मी स्प्रे करत आहे, कारण खूप शाईन येते त्याला केकला, एकदमच मस्त. तर अशा प्रकारे आपला ऑर्डर झाला आहे ते कंप्लीट. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि मी ना सर्व जेल कलर वापरते. लिक्विड कलर खूप म्हणजे वापरतच नाही, कारण जेल कलर खूप कडू वगैरे नसतात. टेस्टला पण आपल्या क्रीमचा इफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे जेल कलर इज द बेस्ट. अशा प्रकारे इथं आपला कंप्लीट झाला आहे 1 kgचा 2 टायर केक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू अगेन.